धामणी धरणग्रस्त संग्राम संघटना आक्रमक झालेली आहे। गेल्या 24 वर्षांपासून धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे धामणी धरणग्रस्त संग्राम संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापुरामध्ये धामणी धरणग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। गेल्या 24 वर्षांपासून धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच आहेत। धरणग्रस्तांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये अशा अनेक 1.5 लाखाच्या वरती धरण आहेत प्रकल्प आहेत ज्यांचं पुनर्वसन आहे। कोल्हापुरामध्ये 56 प्रकल्प आहेत, पण एकाही प्रकल्पामध्ये 100% पुनर्वसन या ठिकाणी झालेलं नाही। आणि असं असताना सुद्धा जर धामणीमधल्या आमच्या प्रकल्प असताना जर न्याय मिळाला नाही, त्यांना जर पुनर्वसन झालं नाही, तर भविष्यात गळभरणी झाल्यानंतर आम्हाला या शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही अपेक्षा नाही की हे पुनर्वसन पूर्ण होईल। आम्हाला या ठिकाणी वाऱ्यावरती राहायला लागेल। मुळात आज आम्हाला जमीन आमची धरणात गेलेली आहे, घरं गेलेली आहेत। त्यामुळं आमच्या गावात पिण्याचं पाणी नाही, रस्ते नाहीत। त्यामुळे आमच्या मुलांची लग्न होईना। 40 ओलडून गेलं तरी आज कोण पोरगी देत नाही आमच्या गावामध्ये, अशी वाईट अवस्था आहे। नोकरी नाही।